नमस्ते, मी पल्लवी. सिम्पली कुकिंग विथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. हा व्हिडिओ मला मोस्ट रिक्वेस्टेड होता म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. चला तर मग उशीर न करता या रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपल्याला ना कोल्हापुरी कांदा लसूण मसाला करायचा आहे. मला बरेच कमेंट आले होते की ताई पूर्ण मसाला दाखवा, म्हणून इथे मी रेसिपी घेऊन आलेली आहे. आता आहे ना, हा माझा गेल्या वर्षीचा मसाला होता म्हणून मला या वर्षी मसाला करायचा नव्हता. मी गेल्या वर्षी ना 13 किलो इतका मसाला सोलापुरी काळा तिखट बनवलं होतं. आमची जरा जास्त तिखट असते तर तो बनवला होता आणि ह्याच मसाल्याचा वापर करून मी कांदा लसूण मसाला बनवलेला होता. पण मला कमेंट आल्या होत्या की ताई पूर्ण रेसिपी दाखवा, म्हणून मी रेसिपी दाखवण्यासाठी 1 किलोचा मसाला हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला इथे मी घेऊन आलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता गेल्या वर्षीचा मसाला असून पण ह्याचा कलर आहे ना खूपच असा लाल भडक छान आहे आणि काचेच्या भरणीत भरल्यामुळे ह्याचा सुगंध आहे तसा टिकून आहे. मसाला कसा स्टोर करायचा किंवा कोल्हापूरचा प्रसिद्ध कांदा लसूण मसाला कसा बनवायचा इथे मी आज तुम्हाला डिटेल सविस्तर रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग उशीर न करता या रेसिपीला सुरुवात करूया. कोल्हापूरला माझी मावशी राहते आणि तिच्याकडूनच मी कोल्हापुरी कांदा लसूण मसाला शिकलेली आहे. तो कसा बनवायचा इथे मी तुम्हाला डिटेल सगळं सांगते. इथे आता कोल्हापुरी कांदा लसूण मसाला करण्यासाठी ना मी अर्धा किलो ही बेडगी मिरची घेतलेली आहे. पण आहे ना कोल्हापूरमध्ये तसं नाही करत आहे. बेडगी मिरची ही ना ही कमी वापरतात, ते कमी तिखट जास्त ते तिखट खात नाही. त्याच्यामुळे ना ही मिरची ना ते पाव किलो ह्या प्रमाणात अशी वापरतात. जर 1 किलोचं त्यांचं मसाला करायचा असेल तर पाव किलो वापरतात. मला जास्त तिखट आवडतो आमच्यात म्हणून इथे मी अर्धा किलो ही बेडगी मिरची घेतलेली आहे. इथे ना मला संकेश्वरी मिरची काही मिळालेली नाही आहे म्हणून इथे मी पांडी मिरची घेतलेली आहे. पण संकेश्वरी मिरची तिकडची मेन आहे आणि ती पण मिरची ना अशी लांब असते. अशी ती संकेश्वरी मिरची तिथे चविष्ट असते ती वापरतात, त्याशिवाय तो मसाला होऊ शकत नाही असं माझ्या मावशीचं म्हणणं आलं. जर तुम्हाला शक्य असेल तर संकेश्वरी मिरची मिळाली तर ती तुम्ही पाव किलो लवंगी मिरची, अर्धा किलो संकेश्वरी मिरची आणि पाव किलो बेडगी मिरची असं ते वापरतात. पण इथे मी अर्धा किलो तिखट होण्यासाठी अर्धा किलो लवंगी मिरची, 300 ग्रॅम ही मी पांडी मिरची वापरली संकेश्वरी ऐवजी, कारण मला मिळालेली नाही. तुम्ही संकेश्वरी हमखास मिळाली तर वापरा, छान चव येते त्याने मसाल्याला. आणि इथे ना मी 200 ग्रॅम ही बेडगी मिरची वापरलेली आहे. तुम्ही काश्मीरी मिरची पण वापरू शकता. तुमच्या घरात कितपत तिखट खातात किंवा कसं ते प्रमाण आवडतं त्यानुसार हे मिरच्यांचं प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करू शकता. पुढचा मसाला मी तिच्यानुसार आहे तसं तुम्हाला सांगणार आहे किंवा दाखवणार आहे. चला तर मग आपण त्याला खडे मसाले कोणते लागतात हे आपण बघून घेऊया. आपण 1 किलो मिरचीला आहे ना काय काय खडा मसाला लागणार आहे हे परफेक्ट मी वजनी प्रमाण तुम्हाला सांगणार आहे. आणि तसंच घ्या, भन्नाट असा त्या मावशीचा मसाला होतो म्हणून मी तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करत आहे. छान होतो आणि परफेक्ट मी तुम्हाला प्रमाण सांगणार आहे. तो कसा तळायचा, त्याची पद्धत काय आहे, कितपत तो तळावा लागतो ही सगळी डिटेल मी माहिती तुम्हाला देणार आहे, म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. 1 किलो मिरचीसाठी आपल्याला इथे 125 ग्रॅम हे धणे घ्यायचे आहेत. मी 125 ग्रॅम हे गावरान तीळ घेतलेले आहेत. इथे मी 125 ग्रॅम हे जिरं घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला ना पाव किलो हे खोबरं घ्यायचं आहे. इथे मी असं थोडं बारीक असं चिरून घेतलेलं आहे, आपल्याला तळून काढायचं आहे. आता इथे आपल्याला हळकुंड हे 25 ग्रॅम लागणार आहे. मेथी दाणा 25 ग्रॅम लागणार आहे. बडीशोप 25 ग्रॅम लागणार आहे. मोहरी 25 ग्रॅम लागणार आहे. इथे आपल्याला 15 ग्रॅम लवंग लागणार आहे. 10 ग्रॅम दालचिनी लागणार आहे. 10 ग्रॅम इथे आपल्याला हिरवी विलायची लागणार आहे. 10 ग्रॅम मसाला विलायची लागणार आहे. 10 ग्रॅम माईपत्री लागणार आहे. 10 ग्रॅम शहाजिरं लागणार आहे. 10 ग्रॅम जायपत्री लागणार आहे. इथे आपल्याला स्टार फूल हे 10 ग्रॅम लागणार आहे. असं मी इथे तोडून घेतलेले आहेत, म्हणजे छान ते उन्हात मी घातले होते ह्याला, पण असे इथे मी तोडून घेतलेले आहेत त्याला, म्हणजे छान असं ते भाजले पण जातात तेलात आणि छान असे उन्हात पण हे कडक असे होतात. म्हणून इथे आपल्याला त्रिफला 10 ग्रॅम घ्यायचा आहे. सुंठ 10 ग्रॅम घ्यायची आहे. दगडफूल 10 ग्रॅम घेतलेलं आहे. इथे आपल्याला खडा हिंग 10 ग्रॅम घ्यायचं आहे आणि एक जायफळ लागणार आहे, ते पण इथे ह्याच्यातच मी ठेवलेलं आहे. खसखस 10 ग्रॅम घ्यायचं आहे. नागकेशर 10 ग्रॅम घ्यायचं आहे. मिरे 10 ग्रॅम घ्यायचं आहे. इथे आपल्याला तमालपत्र हे 15 ग्रॅम घ्यायचं आहे. आता ह्याच्यासाठी ना ओलं सामान आपल्याला काय काय लागणार आहे. कांदे हे आपल्याला पाव किलो लागणार आहेत. आलं आपल्याला इथे 25 ग्रॅम लागणार आहे. आणि इथे आपल्याला लसूण हा 125 ग्रॅम इथे मी घेतलेला आहे. 1 किलोसाठी 125 ग्रॅम इथे आपल्याला लसूण लागणार आहे.
जर तुम्हाला 2 किलोचं करायचं असेल तर इथे तुम्ही पाव किलो हे लसूण करू शकता. जितकं प्रमाण दिले त्यानुसार तुम्ही मसाला बनवू शकता. आणि जर जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर ह्याचं प्रमाण तुम्ही डबल करू शकता. सगळं 125 ग्रॅम इथे आपल्याला लसूण लागणार आहे. आणि इथे आपण एक जोडी ही कोथिंबिरीची छान धुवून अशी कोरडी करून घेतलेली आहे. ही पण आपल्याला तेलात तळून काढायची आहे. चला तर मग आता आपण या रेसिपीला सुरुवात करूया. फ्राय मसाले भाजून घेणार आहोत. आता आधी ना आपण सगळ्यात आधी धने भाजून घेऊया. मंद गॅसवर छान असे आपल्याला भाजून घ्यायचे. एक 5 मिनिटं झालेले आहेत. धने आपले छान असे भाजलेले आहेत. आपण ना याला काढून घेऊया. आता आपण तीळ भाजून घ्यायचे. बारीक गॅस करून आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचे. म्हणजे वर्षभर हा मसाला टिकतो. वर्षभर काय तर 2-2 वर्ष पण हा मसाला आपण जेव्हा शिस्तीत किंवा छान असं पेशन्स ठेवून जेव्हा प्रत्येक गोष्ट भाजतो त्यामुळे हा फायदा होतो की आपला मसाला हा वर्ष नाही तर 2-2 वर्ष हा असा तसा राहतो. छान असा टिकतो. त्याला आळीजाळी कधीच होत नाही. म्हणून आपल्याला हे छान असं खमंग छान असे भाजून घ्यावं लागतं. छान असे आपण हे तीळ भाजून घेऊया. आपले तीळ आहेत ना हे छान चटचट असे करायला लागलेले आहेत. म्हणजे ते छान असे भाजले गेलेले आहेत. आपण ना याला काढून घेऊया. आता जिरा आपलं छान असं भाजून झालेले आहेत. सुगंध सुटलेला आहे या जिऱ्यांचा. आपण याला काढून घेऊया. हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण सगळं मी डिटेल तुम्हाला माहिती किंवा कसं भाजायचं सगळं सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. आता आपण बडीशोप भाजून घेऊया. रोस्ट करायचे पदार्थ आहेत किंवा बडीशोप हे शहाजिरं वगैरे. आणि जे आपण तेलात तळून काढणार आहे ते सगळे खडे मसाले आहेत. ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच तेलात कसे तळून काढायचे. हे पण आपल्याला 5 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. बडीशोप पण आपली छान अशी भाजून झालेली आहे. आपण याला काढून घेऊया. आता यातच आपल्याला शहाजिरे भाजून घ्यायचे. छान असे ते पण भाजून घ्यायचेत आपल्याला. शहाजिरे छान असे भाजून झालेले आहेत. आपण याला काढून घेऊया. आता भाजून घ्यायचे. खसखसी लवकर काळी होते म्हणून पटकन त्याला काढून घ्यायचे आपल्याला. छान असं आपल्याला खसखस पण भाजून घ्यायची आहे. आता यात ना आपल्याला थोडं थोडं तेल घालून आहे ना खडे मसाले तळून घ्यायचे. हे मी तुम्हाला दाखवते. आणि तळण्यासाठी पण तेल मी शेंगदाण्याचं वापरते. आता त्याच्या मागचं कारण काय आहे, इथे आता आपल्याला मोहरी पण भाजून घ्यायची आहे. ही पण आपल्याला कोरडीच भाजून घ्यायची आहे. एक 5 मिनिटांनी आपण याला काढून घेऊया. आपली छान अशी भाजून झालेली आहे. आपण त्याला काढून घेऊया. आता इथे मी खडे मसाले भाजण्यासाठी ना बिडाची कढई घेतलेली आहे. आणि आपल्याला ना थोडं थोडं तेल घालून आता खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत. इथे मी शेंगदाणा तेल वापरते कारण शेंगदाणा तेलाला ना एक स्वतःची अशी चव असते. आता 2-2 टेबलस्पून आपल्याला तेल घालून आहे ना खडे मसाले हे छान असे तळून घ्यायचे आहेत. आधी ना मी ते स्टारफुल हे छान असं तळून घेणार आहे. प्रत्येक मसाल्याचा हा वेगळा अशी एक सुगंध असतो. तेलात घातल्यावर तो दुप्पट होतो. छान असे फुगलेले आहेत. काढून घेऊया आपण याला. दालचिनी ही छान अशी भाजून घ्यायची आहे. हा सर्व मसाला आहे ना मी कोल्हापुरी पद्धतीने मावशीच्या पद्धतीने तुम्हाला ती कशी बनवते तसं दाखवत आहे. सेम तसंच करून मी दाखवते. ही रेसिपी तुम्ही फॉलो करा. छान असा कोल्हापुरी मसाला हा तयार होतो. ही माझी गॅरंटी आहे. आपण याला काढून घेऊया. आता तेल आहे ना कमी झालेलं आहे. आता आपल्याला ना थोडं अजून ह्याच्यात घालून घ्यायचे. म्हणून आता लवंग आपल्याला इथे छान असे घ्यायचे. लवंग आणि मिरी तळताना ना ते आपल्या अंगावर पण उडू शकतात. म्हणून काळजीपूर्वक हे आपल्याला तळून घ्यायचे. काढून घेऊया ह्याला. आता इथे आपल्याला जायपत्री घालून घ्यायची आहे. ती पण छान अशी बारीक गॅसवर आहे ना भाजून घ्यायची आपल्याला. जायपत्री म्हणजे जायफळचं आहे ना हे वरचं फुल असतं. आपल्याला मसाले करपवायचे नाहीये. एक 2-2 मिनिटं आपल्याला छान असे तेलात भाजून घ्यायचे. आता थोडं 1 चमचा आपण तेल घालून आहे ना मायपत्री भाजून घेऊया.
छान असं आपलं भाजून झालेले आहेत. आपण ह्याला काढून घेऊया आता. यातच आपल्याला मसाला विलायची ही भाजून घ्यायची किंवा तळून घ्यायची तुम्ही म्हणू शकता. छान ही फुगते मग आपल्याला कळते छान अशी भाजलेली आहे. आणि अशी आपली मसाले विलायची तळून झालेली आहे. आपण ह्याला काढून घेऊया. आता आपण तेलात आहे ना विलायची छान अशी भाजून घेऊया. म्हणजे आपल्याला ह्याला छान असं फुगेपर्यंत भाजून घ्यायची आहे. हे काम आहे ना थोडा वेळ लागतो भाजायला, कारण छान असे मसाले भाजले ना तर त्याचं ना चव पण मसाल्याची छान अशी उतरते. म्हणून हे आपल्याला 1-2 मिनटं ह्याला द्यावेच लागतात मसाल्यांना भाजायला, कारण हे तेलात आहे ना छान असे तळले गेले पाहिजेत म्हणून. विलायची आपली छान अशी फुगलेली आहे, टम फुगलेली आहे. आपण ह्याला काढून घेऊया. आता आपल्याला नागकेशर हे भाजून घ्यायचे. नागकेशर हे आपले छान असे तळून झालेले आहेत. आपण ह्याला काढून घेऊया. त्रिफला पण आपल्याला हे असे छान भाजून घ्यायचे. आता दगडफूल आपल्याला हे भाजून घ्यायचे. आपले छान असे हे भाजून झालेले आहेत. आपण ह्याला काढून घेऊया. त्याला मेथीदाणे हे छान असे भाजून घ्यायचे. मेथी भाजतोय त्यातच मी ना मिरे घालून घेते, कारण मिरी पण हे ना अंगावर उडू शकतात, ते फुटू शकतात. म्हणून ह्यातच आपल्याला भाजून घ्यायचेत म्हणजे उडत नाहीत ते. 5 मिनिटं आपले झालेले आहेत. आपण आहे ना ह्याला काढून घेऊया. आता थोडं मी 1 टेबलस्पून ह्याच्यात तेल टाकलेलं आहे. ह्यात आहे ना आपण तमालपत्र भाजून घेऊया. हळकुंड, सुंठ आणि खडा हिंग आपण तळून घेणार आहे. थोडं याला जास्तीच तेल लागणार आहे तळायला. थोडे मी ह्याला फोडून घेतले होते हळकुंडाला, म्हणजे छान असे ते तळले जातात. आता ह्याच तेलात आपल्याला सुंठ तळून घ्यायची आहे. मसाल्यांचं प्रमाण आहे ना मी पुन्हा एकदा ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, ते नक्की तुम्ही एकदा चेक करा. तुम्ही बघू शकता सुंठ छान असं तेलात आहे ना फुगायला लागलाय, म्हणजे कळून जातो आपल्याला तो छान असा तळला गेलेला आहे. ह्याच तेलात ना आपल्याला खडा हिंग तळून घ्यायचा आहे. ऊस असं सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला छान तळून काढायचे. खोबरं नाही गोल्डन असं तळलं गेलेलं आहे. आपण आहे ना याला काढून घेऊया. आपल्याला जास्त करपवायचं नाही, काळं करायचं नाहीये. आपण याला काढून घेऊया. आता हे सगळं आपल्याला मिक्सरला लावून कांडप मशीनमध्ये न्यावं लागतं, म्हणजे ते एकजीव होतो मसाल्यात ह्याचं सगळं घातल्यावर. आपण आलं पण असं तळून घ्यायचंय. असं गोल चिरल्यामुळे काय होतं ना, आल्याचे जे धागे असतात ना ते मसाल्यात आहे ना अख्खी राहत नाही, छान असं ते एकजीव होतो त्याचा मसाल्यामध्ये. असं कट केल्यावर गोल असे तुकडे करूनच ते छान असं आपल्याला तळून घ्यायचंय, म्हणजे मसाला हा खराब होत नाही. चांगलं तळल्यामुळे ना मसाला हा अजिबात खराब होत नाही, तो वर्षानुवर्ष छान असा टिकतो. आता आपण थोडी ना कोथिंबीर घालून ती पण छान अशी तळून घेऊया. आपण चिवड्याला कशी कोथिंबीर तळतो तसंही आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे. आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत ना कोथिंबीर ही तळून घ्यायची आहे. खूप छान अशी कुरकुरीत झाली, गरम आहे अजूनही, पूर्ण याचा भुगा होईल अशी कुरकुरीत झालेली आहे. आणि आता आपल्याला आहे ना लसूण हा आपल्याला तळून नाही घ्यायचा आहे, तो कच्चाच बारीक करायचा आहे. म्हणून मी कांदा ह्याच्यात तळून घेणार आहे, कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे मी. हा सगळा मी असा कांदा तळून घेतलेला आहे. ह्याला ना आपण छान असं काढून घेऊया. लाल असं गोल्डन होईपर्यंत आपल्याला तळून काढायचं आहे. सगळा कांदा मी असा तळून घेतलेला आहे, लाल गोल्डन होईपर्यंत असं आपल्याला तळून काढायचं आहे. आणि आता आपल्याला ना मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. आणि हे गार झालं ना मग आपल्याला खोबरं हे सगळं वाटून मग हे सेपरेट आपल्याला ठेवायचं आहे. आणि तसंच ते आपल्याला डंक्यावर न्यायचं आहे, ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच. आपला मसाला छान असा वाटून झालेला आहे. हा कांदा तळून मी असा सेपरेट ठेवलेला आहे. आणि ना इथे कोथिंबीर, आलं आणि खोबरं हे पण छान तळून घेतलेलं आहे. आता आपल्याला खोबरं हे वेगळं वाटून मिक्सरमध्ये घ्यायचं आहे. आणि कोथिंबीर, आलं, लसूण हे जे आपल्याला पेस्ट करून घ्यायची मिक्सरमध्ये, ते मी खलबत्त्या येते हे जायफळ असं वाटून घेतलेलं आहे, त्याला मी तळून नाही घेतलेलं आहे. ते पण आपण ह्याच्यातच असं टाकून घ्यायचं आहे. इथे मी जायफळ घालून घेतलेलं आहे.
आता हे वेगवेगळं आपल्याला करून भरून घ्यायचं आहे. जे मी बारीक करायचे मी ते तुम्हाला सगळं डब्यात घातल्यावर दाखवते मी काय काय केलेलं आहे. हे एका वेगळ्या पिशवीमध्ये आपण हे पॅक करून घेऊया. आणि ह्याच्याबरोबर आपल्याला एक खडा मीठ लागणार आहे. ते 1 किलो मी घेऊन जाणार आहे. थोडं तेल घेऊन जाणार आहे डंक्यावर. जेवढं पाहिजे तेवढं ते ह्याच्यातलं ते खडा मीठ ते टाकतात मसाला टिकण्यासाठी आणि मसाला छान असा बारीक होण्यासाठी. एका डब्यात आहे ना मी खोबरं वेगळं ठेवलेलं आहे आणि कांदा लसूण हे मी वेगळं असं ठेवलेलं आहे बारीक करून. कांदा तळून जे तेल राहिलं होतं ना तेच घालून थोडं थोडं ना आपल्याला ह्या मिरच्या आहेत ना अशा थोड्या थोड्या घेऊन भाजून घ्यायच्या छान अशा. ह्या मिरच्या आहेत ना मी कडक उन्हात त्यांना 4 तास असं वाळवून घेतल्या होत्या. त्याची देठं काढून घेतली होती. कडक ऊन पडत आहे. जर जास्त वेळ जर उन्हात आपण ह्या मिरच्या वाळवल्या ना तर ह्या पांढऱ्या पण पडू शकतात. ह्याला तर आपण आहे ना एका मोठ्या पाटीमध्ये ना गार करण्यासाठी सगळं काढून घेऊया. आणि बाकीच्या पण मिरच्या आपल्याला अशाच भाजून घ्यायच्यात. आता आपल्याला पांडी मिरची पण ही भाजून घ्यायची आहे. थोडी थोडीच आपल्याला भाजायची आहे. कांद्याचं तेल जे राहिलं होतं ते घालून आपल्याला भाजून घ्यायची आहे. आणि छान अशी भाजले ना आपल्याला ही पण आता काढून घ्यायची आहे. आपली बेडगी मिरची पण ही भाजून झालेली आहे. आपण आहे ना तिला काढून घेऊया. सगळं दाखवत बसले असते तर व्हिडिओ हा खूप मोठा झाला असता, म्हणून मी इथे ना व्हिडिओ हा कट केलेला आहे. इथे आपला मसाला हा तयार झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते. कांडक मशीनमधून मी आणलेला आहे हा. आता ना गार झाल्यावर आपल्याला छान असे स्वच्छ काचेच्या ना जारमध्ये भरून घ्यायचं आहे. म्हणजे वास आणि ना रंग हा वर्षानुवर्ष छान असा तसाच राहतो. अजिबात त्याला बुरशी चढत नाही. 2-2 वर्ष छान असा हा टिकतो. फक्त मसाले छान भाजावे लागतात, छान वाळवावे लागतात, मग छान आपला मसाला हा टिकतो. चला तर मग आपण ह्याला ना स्वच्छ काचेच्या जारमध्ये भरून घेऊया. आता या जारमध्ये ना आपल्याला हा मसाला सर्व भरून घ्यायचा आहे. असा आपल्याला हा स्टोअर करून ठेवायचा आहे. गेल्या वर्षी मी जवळजवळ ना 15 किलोचा केला होता हा ना. आता 1 किलो माझी मिरची होती तर इथे 2.5 किलोचा मसाला इथे माझा हा भरलेला आहे. आपण सर्व मसाला असा भरून घेऊया. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.